देवा श्री गणेश 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 देवा। हे गाइज, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल। आज आपण जातो दिव्याचे सगळे गणपती दर्शनाला। आता तुम्ही बघतच राहाल जसे आपण निघणारच आहे आणि गावातील 2-3 गणपती अजून करायचे आहेत आपल्याला, ते पण करू ना। तसंच दिव्याचे मोठे गणपतींचे दर्शनाला निघू आपण। आपल्या गावातल्या फर्स्ट लोकेशनवर पोहोचलेलं आहे गणपतीच्या, तर वरतीच गणपती आहे, तर तुम्ही बघू शकता। जरा फुटा काढू ना, वरती जा तुम्ही। थांबा जर भाई वन फायर गेले माझे। तर गाइज आपण लोकेशनवर पोहोचलेलो आहे। भाबो इथं पत्ते खेळायला मग गणपतीचं दर्शन देऊ। पहिल्या गणपतीचं दर्शन झालेलं आहे, आता आपण इथे निघतोय तर दुसऱ्या गणपतीच्या लोकेशन जावं। आता गावातल्या सेकंड लोकेशनवर पोहोचलेलं आहे, तुम्ही बघू शकता ते गणपती आहे। आतून जातो आता बरोबर। नेक्स्ट लोकेशन पोहोचलेलं आहे। गुणगान तुझे ओठांवर चरणी तुझ्या हे जीवन। आपला इथला बी दर्शन झालेला आहे। आता आपण बघू जास्त गणपती बाहेरच जाऊ, बाहेरचे 2-3 गणपती राहिलेले आहेत ते करू। आपण आलो होतो बेडकर नगरला दर्शन घ्यायला गणपतीचा। आणि आता तुम्ही बघू शकता पाठीमागे पावसाने धुमाकूळ घातलेला आहे, गाडी पण फुल भिजते आपली। पाऊस कधी थांबतो ना, आपण निघतोय पहिलाच। तर गाइस आपण गाडी इथे ठेवलेली आहे, आता निघतोय गाडी। आता आपण कुठल्या लोकेशनवर जाणार आहे, दुसऱ्या गणपती करायला। फिक्स माहीत पण नाही कुठला गणपती। आपलं फ्रेंड जवळ जाणार, फ्रेंडच्या घरी जायचं आहे गणपतीला। दिव्याचे गणपती राहिले बाजूलाच, पावसाने काय तिथं आरती चालू आहे। त्याच्या मूर्ती आतमध्ये आहे, आतमध्ये जायला लागेल आपल्याला। तर आरती होईल। गणपती बाप्पा मोरया। म्हात्रे गेटचं दिव्याचा विघ्नहर्ता तुम्ही बघू शकता, ती मूर्ती आहे खूप। त्याला आपण निघूया, जरा पाऊस पडला त्याच्यामुळे वाट लागलेली आहे आपली। ते पूजा चालू आहे। आपली गाडी सामने थांबलेली आहे। गाइस आपण आलो आता गणेशपाड्याला, गणेशपाड्याच्या राजाचं दर्शन घ्यायला। सामनेच आहे गणेशपाड्याचा राजा। काय तुम्ही बघू शकता आमचा सिम्बा चष्मा लावून पूर्ण रेडी झाले। खालती सर गाठी सर भाई चष्मा वरती गेला रे। तर गाइस आम्ही आलोय कल्प्या यांच्या घरात, तुम्ही बघू शकता। तो कल्प्या आतमध्ये गेला, त्यांची मूर्ती। दैवत बाप्पा विनायका महाद्वार या नगरीचा तो राजा। तर गाइस आपण चाललोय भिवंडी भरुडीला। हे गाइस आपण आलो होता भिवंडी भरोडीला गणपतीला। इथं गणपती आहे सामने ते गलीत। देवा येताच घरा वाटतोय बरा होतो या गाजा वाजा। देवा येत
few moments later. हे गाईज आपण चाललो आता माटाडी गावात. जरा 2-3 गणपती आहेत, त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये. गुणगान तुझे ओठांवर राहू दे, चरणी तुझ्या हे जीवन वाहू दे. नाथाचा नाथ तू, मायेची हाक तू, भक्तीचा नाद तू, माऊली तुझी. अभी मजा आएगा ना भिड़ो. माताजीचे दर्शन करून आता आपल्या घरात चाललोय, बघू शकता. तर गाईज निघलो आता पत्ते खेळायला. बघाल थोड्या वेळात सामनेच घर आहे त्यांचं. आजचा पहिला दर्शन जो केलेला तिथेच पत्ती खेळायला झालं टाइमपास. हा मग दाखवतो जरा वेळात त्यांचं कसं बसलंय जुगार. काय खाली पकायला लागतं तुला काढलो तो जुगार बसले, जुगार बसले. तर काही इकडे जिंकलेले पैसे सगळं आपले ठेवलेले आहेत. मग अशी जिंकले एकच डावमध्ये काम पाहिजे. तर गाईज पत्ती खेळताना कोकण सरबतीची सोय झालेली आहे आपली. तर गाईज गणपतीला खेळायला आलेलो. 100च्या नोटी घेऊन आलो ना, माझ्यावर राहिले का बघायला. ही जिंकलेले आहेत सगळे पैसे. गाईज तुम्ही बघू शकता आता जस्ट खेळून निघलेलं आहे. टाइम झालेला आहे 5:52. ह्या टायमात निघलेलं आहे. इथे गणपती होते आपले. मग दाखवतो भेटेल. इथे गणपती होते. चला निघूया. खूप काल होता तर डायरेक्ट ब्लॉग होईल तो उद्या. तर आता ब्लॉग असेल उद्या डायरेक्ट दिवादर्शनाचा. सकाळी ते लवकरच निघू आपण. तर काल खूप बॅटरी लागते म्हणून. तर गाईज काल पावसाच्या मुळे जे गणपती राहिले होते ते गणपती आता करून घेऊ आपण. आता निघलोय मी गाडी. इथं बघू शकता तिथून सरळ पहिला दर्शन बघू. आगासनला 2 मित्रांचं आहेत तिथे करू. त्याच्यानंतर दिवादर्शन पूर्ण चालू करू. आज पण जर पावसाचं वातावरण तसंच आहे. बघू आता पाऊस पडतोय का. शेफची नवीन गाडी आलेली आहे. भाऊ कवा फिरायला नाही तू शेफ. कवा कवा जायचा त्या सांग पहिला. भाईने मस्त गाडी लावायला बघा काय आणलेलं आहे. बाप्पाची मूर्ती तर लावलेलीच आहे. तर हे पण लावायचं आहे त्याला. जाऊ यांचे नानांचे जे गणपती आहेत त्यांनी बोलले. गाईज या घरात गणपती होतं. आपण जाऊन आलो इथं फ्रेंडच्या. तर गाईज आता आपण पोचले बेडेकर नगरला. दिवादर्शनचे गणपती चालू झालेले आहे. इथे आतमध्ये आहे बोलतात. मला माहित नाही कुठे. तिकडचा गणपती कॅरम खेळत बसले ना. बघूया कॅरम खेळत बसतात मस्त. इथं निघतो आता बघू. वाट लागेल वाटतं. पाऊस परत चालू झालेला आहे. पाऊस परत चालू झालेला आहे. तर गाडी करू पटापट जेवढे होतील तेवढे करू. तर गाईज आपण दिव्याच्या सगळ्यात मोठ्या गणपतीचं दर्शन घ्यायला चाललेलं आहे. दिव्याचा महाराज
सगळ्यात मोठी एंट्री आहे. ही चिल्लर पार्टी दिवाळीची विसर्जनाची तयारी चालू आहे दिवाळीच्या महाराजची. घरा वाटतोय बरा होतो या गाजा वाजा देवा येताच घरा वाटतोय बरा होतो या गाजा वाजा. आला आला हो नवसाला पावणारा दिव्याचा महाराजा. आला आला हो नवसाला पावणारा दिव्याचा महाराजा. तर गाईस दिव्याच्या महाराजाचं दर्शन झालेलं आहे आपलं. आता आपण बघू पुढच्या कुठला दर्शन आहे जाऊ, पण पावसाने थोडी वाट लावलेली आहे. दिव्याचा महाराज पण जराच वेळेला थोड्याच वेळात निघणार आहे विसर्जनाला. आता टाईम झाले विसर्जन 4 वाजल्यात. आता किती 3:30 झाले पण 4 वाजता मूर्ती निघणार आहे. तर बघूया कंटिन्यू करू. आता आपण आलो दाचिवली रोडचा महाराज. ही पण मूर्ती खूप मोठी आहे, मी बघितली दिली ही स्टोरी. तर गाईज दाचिवली रोडच्या महाराजच्या जवळ आपण पोहोचलेलो आहे. सामनेच आतमध्ये मूर्ती आहे. बॅनर पण लागले सगळे गणपतीचं हर वर्षी कोणती कोणती मूर्ती असते ती. वर्ष 2012. तर गाईज आपण आलो होतो दिव्यामधील दाचिवली रोडचा महाराजाचं दर्शन घ्यायला. आता दर्शन झालेलं आहे ना, आता निघत आहे. पाऊस खूप आलेला आहे म्हणून 2-3 दर्शन कॅन्सल केलेलं आहे. आता जायचं आपल्याला विसर्जनाला. लगेच निघूया फास्ट. पाऊस खूप आला आहे. दिव्यामधील जयमल्हार गणपती आलेलं आहे. देवा गणराया वंदितो तुला नाम तुझे घेतो मुखान. मोरया तुझी सहारा आधार दाता तू आसरा. देवा तुझ्या कृपेची बरसू दे माया झोली भरू दे सुखान. पीडा टलू दे पीडा सुटू दे नाम तुझे घेतो मुखान. तर गाईज आपण गणपती विसर्जन करून आलोय. बघू शकता सगळी गँग बसलेली आहे आपली. मानाचा रुमाल भेटलेला आहे आपल्याला हर वर्षीप्रमाणे. मागच्या वर्षी पण आपणच केलेला विसर्जन, या वर्षी पण मीच विसर्जन केलेलं आहे. झाला हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.